करवीर तालुक्यातील वाकरे इथं व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीनं करवीर महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं होतं। या महोत्सवात महिला, युवक, युवती, लहान मुलं, वारकरी संप्रदायासाठी विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। 4 दिवस चाललेल्या या महोत्सवात 1.5 कोटीहून अधिक रक्कमेची उलाढाल झाली। राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत महोत्सवाची सांगता झाली। यावेळी व्हिजन चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष संताजी घोरपडे, वाकरेच्या सरपंच अश्विनी पाटील, डॉक्टर संगीता निंबाळकर, जनस्वराज्य जनसंपर्क अधिकारी समित कदम यांची प्रमुख उपस्थिती होती। यावेळी बोलताना नामदार रवींद्र चव्हाण यांनी संताजी घोरपडे यांच्या सामाजिक कार्याचं कौतुक केलं। या ठिकाणच्या युवकांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात तसंच महिला बचत गटाला काम मिळावं यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून या ठिकाणी उद्योग सुरू करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं आश्वासन त्यांनी दिलं। भविष्यात संताजी घोरपडे यांना मोठं पाठबळ देऊ अशी ग्वाही नामदार चव्हाण यांनी दिली। संताजी घोरपडे यांनी करवीर मतदारसंघाच्या विकासकामांबरोबरच स्थानिक युवकांना रोजगार मिळवून देण्यासाठी आणि गगनबावडा तालुक्यात पर्यटन विकास करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचं सांगितलं। यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा शुभेच्छा संदेशही व्हिडिओद्वारे दाखवण्यात आला। या समारंभात दिवंगत आमदार PN पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली। यावेळी डॉक्टर KN पाटील, शिवाजी तोडकर, हिंदूराव पाटील, राजू मुल्लानी, अनिल पाटील, सुदर्शन पाटील, तुषार बुरुड, आनंदा पाटील, सरदार पाटील, अश्विनी पाटील, स्नेहलता पाटील, डॉक्टर शुभम जाधव आदी मान्यवर उपस्थित होते।